श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शेवटी आणि चैत्र महिन्याच्या सुरुवातीला येणारी ही अमावास्या अत्यंत फलदायी मानली जाते। यंदा 18 मार्च 2026 रोजी होणारी ही दर्श अमावास्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि घरातील दोष दूर करण्यासाठी सर्वोच्च तिथी मानली जाते। या दिवशी गंगा स्नान आणि दान धर्माला विशेष महत्त्व आहे। ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे किंवा ज्यांच्या घरात वारंवार कलह आणि आर्थिक चणचण जाणवत असेल त्यांच्यासाठी हा दिवस नशिबाचे टाळे उघडणारा ठरू शकतो। अमावास्येच्या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपूजन केले जाते। यामुळे पितरांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतो। त्याशिवाय या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे तसेच गरजेच्या वस्तू देणे शुभ मानले जाते। तसेच कोणत्याही प्रकारचे ग्रहदोष असल्याने तुम्ही काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालू शकतात। तसेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावू शकतात, त्याच्या प्रदक्षिणा घालू शकतात। काळे तिळाचे दान करणे देखील लाभदायक मानले जाते। या दिवशी शनीला तेल वाहिल्याने साडेसाती दूर होते असे म्हटले जाते। हिंदू धर्मात गोदान हे सर्वोत्तम श्रेष्ठ दान मानले जाते। पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी गोदान करायचे असेल तर फाल्गुन अमावस्येचा दिवस अतिशय शुभ आहे। यामुळे कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते पण आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती देखील होते। अमावास्येच्या दिवशी नदी, तलाव किंवा जलाशयाच्या काठी संध्याकाळी दीपदान करायची परंपरा आहे। फाल्गुन अमावास्येच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून दीपदान हे करायचं। या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावावा। दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते, त्यामुळे दिवा लावल्याने त्यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळतो। अमावास्या तिथीला आवर्जून माता लक्ष्मीची पूजा करावी। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच आज फाल्गुन दर्श अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय। हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच, पण मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तता ही मिळणार आहे। फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जी इडापिडा आहे, नजरबाद आहे, ती नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर हा उपाय आपल्याला कधी करायचा, कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। नारळ हे फळ माता लक्ष्मीशी संबंधित आहे, यामुळे याला श्रीफळ असे म्हणतात। यामुळेच नारळ सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। याच कारणामुळे धार्मिक कार्यक्रमामध्ये आणि शुभ कार्यामध्ये सुरुवातीला नारळ फोडला जातो। नारळ गणपती, माता लक्ष्मी तसेच भगवान विष्णू यांचे आवडते फळ आहे आणि जेव्हा आपण नारळ फोडतो तर त्यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होतात। भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या होत्या। या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहे, म्हणूनच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते। नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही देवांचा वास मानला जातो। श्रीफळ महादेवांना परमप्रिय फळ आहे। नारळामध्ये असलेले 3 डोळे त्रिनेत्र स्वरूप पाहिले जातात। श्रीफळ शुभ, सुख, समृद्धी, सन्मान, उन्नती आणि सौभाग्याचे सूचक मानले जाते। तसेच नारळामध्ये आपल्यामध्ये असणारी सर्व नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असते। म्हणूनच अमावास्येच्या दिवशी शास्त्रामध्ये नारळासंबंधित काही प्रभावी उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, संकट आहेत, ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर आज फाल्गुन दर्श अमावास्येच्या दिवशी आपण संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची। तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे।
आता जो नारळ आपण घेणार आहे तो नवीनच असावा. अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला या उपायामध्ये घेता येणार नाही. तसेच या नारळामध्ये पाणीसुद्धा असणं गरजेचं आहे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोरच करणार आहे. तर आपल्याला काय करायचं, हा नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा. नारळाची शेंडी जी आहे ती देवांच्या दिशेने ठेवायची आणि या नारळावर जेवढ्या भीमसेनी कापूरच्या वड्या मावतील तेवढ्या आपल्याला भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या नारळावर असलेला जो भीमसेनी कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा. कापूर प्रज्वलित झाला की निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा. अर्थात काय तर आपल्याला घरामध्ये कर्पूर होम हा करायचा आहे. घरामध्ये कर्पूर होम केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. कापूर शांत झाला की संपूर्ण रात्रभर हा नारळ आपल्याला देवघरामध्येच ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला हा नारळ जो आहे तो तुमच्या इथे वाहतं पाणी असेल, नदी असेल, समुद्र असेल तर त्यामध्ये आपल्याला प्रवाहित करायचं. इथे तिथे फेकून द्यायचा नाही आहे. आता तुमच्याकडे नदी पण नाही आहे, समुद्र पण नाही आहे, तर मग जमिनीमध्ये खड्डा खोदा आणि त्यामध्ये आपल्याला या नारळाला पुरून टाकायचं आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. अजून एक उपाय जो आहे तो आपल्याला नारळापासूनच करायचा. जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील सदस्यांना किंवा घराला नजर लागली असेल, ज्यामुळे घरामध्ये वारंवार भांडणं, कलह, आजारपण येत असेल, तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त होत नसेल, तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आवर्जून अमावास्येच्या दिवशी करू शकता. हा उपाय करण्याकरता सुद्धा आपल्याला एक नारळ हा लागणार आहे. नारळसुद्धा नवीनच असावा. अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही. तसेच या नारळामध्ये आपल्याला पाणी असणं गरजेचं आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये थोडंसं शेंदूर घ्यायचं आणि शेंदूरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे. आता या शेंदुराच्या गंधाने आपल्याला या नारळावर एक त्रिशूळ हे काढून घ्यायचं आहे. आता हा जो नारळ आहे तो आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला ओतरवायचा. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला फिरवून घ्यायचा. फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा हा नारळ जो आहे तो उतरवून घ्यायचा. उतरवताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी की या नारळासोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी आहे, तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेले. एकदा हा नारळ आपण आपल्या घरावरनं उतरवला की लगेचच आपल्याला आपल्या घराजवळ जिथे पण कुठे वाहतं पाणी असेल, नदी असेल, समुद्र असेल तर त्यामध्ये नेऊन या नारळाला प्रवाहित करायचं. आता तुमच्या इथे नदी पण नाही, समुद्र पण नाही, मग काय करायचं, हा नारळ इकडे तिकडे फेकायचा नाही. आपल्याला जमिनीमध्ये खड्डा करायचा आणि त्यामध्ये पुरून टाकायचं. अशा रीतीने हे दोन्ही उपाय जे ते आवर्जून प्रत्येक अमावास्येच्या दिवशी करायचे आहेत.